तीनच दिवसामध्ये एवढा पाऊस झाला ना, तीनच दिवसामध्ये की असं वाटतं की मान्सून गेला महिनाभर चालू एवढा पाऊस आहे. माझ्या भाच्याचा आता 9 तारखेला एक्झाम आहे, युनिट टेस्ट 1 12वीची. कसं देणार आहे आणि काय करणार हे मला कळत नाही. 1 दिवस नाही, 10 दिवस नाही, महिना नाही, 4 महिने नाही, 6 महिने नाही, वर्ष नाही, 5 वर्ष कष्ट जर तुम्ही चांगलं करत असाल ना, तरीही तुमच्या कष्टाला व्हॅल्यू नाही. सो सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर मला असं वाटतं की एकमेव व्यक्ती आहेत की ज्या त्या मला देतील. 4 दिवसापूर्वी ना अजिबात काय नव्हतं इथं, पूर्ण वाळलं होतं, पावसाच्या प्रतीक्षेत सगळे होते. आणि आज 4 दिवसानंतर एवढा पाऊस झाला आहे की लिटरली अशी परिस्थिती झाली, सगळे ओसबीस पडले. हा निसर्गाचा चमत्कार, हाहाकार काय पण म्हणा, पण माणूस आहे ना, किती जरी मोठा प्रगतिशील असला किंवा किती जरी मोठा प्रगती केला तर निसर्गाच्या पुढे तो कायम ठेंगणाचा राहील. तर शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मी गणेश शिंदे स्वागत करतो लाईफ विथ गणेश या यूट्यूब चॅनलवरती. सांगण्याचा उद्देश एकच आहे की निसर्गाच्या पुढं कधी कोणी जाऊ शकणार नाही. ज्यानं आपल्याला निर्माण केले त्याला आपल्याला पुनर्निर्माण करण्याची ताकद कधीच माणसामध्ये येऊ शकणार नाही. कारण की माणूस ज्यावेळेस एखादी घटना घडतो त्यावेळेस त्याच्या कालक्रमानुसार तो नवीन काहीतरी त्याच्यावरती नाही का कुठल्या गोष्टी होऊ नयेत म्हणून गोष्टी बनवत असतो. परंतु निसर्ग असा आहे की न सांगता सगळ्या गोष्टींना डायरेक्ट धप्पा देत असतो. तो आज असंच काहीतरी आहे, निबार पाऊस आहे, रात्री धरणं एवढा बेकार पाऊस आहे ना, लय म्हणजे लय भयंकर पाऊस चालू आहे, भयंकर तुफान. 3च दिवसामध्ये एवढा पाऊस झाला ना, 3च दिवसामध्ये की असं वाटतं की मान्सून गेला महिनाभर चालू एवढा पाऊस आहे. आज मी एक न्यूज बघितली टीव्हीला की इंद्रायणी नदीला पूर आला, म्हणजे आळंदी शेजारची. पण मला पण असं वाटतं की सांगितली न्यूज ना भूतो ना भविष्य, असं कधी झालं नव्हतं. मला पण असंच वाटतंय, कारण की मी पण आत्तापर्यंत आहे ना की इतिहासामध्ये म्हणजे मी जन्मल्यापासून तर आत्तापर्यंत असं मी बघितलं नव्हतं की आळंदीमध्ये एवढं पाणी आलंय की पाक नदीला दुथडी भरून वाहतंय, म्हणजे पुलावनं पाणी वाहतंय. एवढा सगळा पाऊस आणि एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. निसर्गाला नो चॅलेंज गाईज, निसर्गाला नो चॅलेंज. तर हे बघताय ना, ऊसाच्या असं हालत झाले पावसामुळे भयंकर. शेऱ्याचं आमचं ते घर होतं, परंतु शेऱ्याला मी आता इथं आणलं आहे कारण की त्याला पण माहिती आहे थंडी आहे. इथं बसतंय वाळक्यावरती आणि म्हणजे पिल्लो शांत बसतो, त्याला पण माहिती आहे मी कसं आहे. खरं तर मला आज सातारला जायचं होतं, परंतु सातारला जायचं न कारण म्हणजे हा असणारा पाऊस. आता पावसासाठी तर मी काय करू शकत नाही, रेनकोट आहे, सगळे रेनिवेअर्स आहेत, परंतु एवढ्या लांब म्हणजे सातारपर्यंत लॉंग डिस्टन्सचा प्रवास करणं म्हणजे सुखासुखीचं नाही आहे. खरं तर मला आज एक काम माझं महत्त्वाचं गेले शुक्रवार शनिवार, तसं तर 2 महिने खोळंबलं आहे, परंतु ह्या शुक्रवार शनिवारी किंवा सोमवारपर्यंत ॲटलिस्ट मला संस्था चालकांना भेटायचं होतं, परंतु मला काय भेटता आलं नाही कारण की पाऊसच तेवढा आहे. माझ्या भाच्याचा आता 9 तारखेला एक्झाम आहे, युनिट टेस्ट 1 12वीची. कसं देणार आणि काय करणार हे मला कळतं. तर मला जरा त्यांच्याशी बोलून आणि काही गोष्टी आहेत ज्या की मला त्यांच्याशी डिस्कस करायचे. मला असं वाटतं की एकमेव व्यक्ती तेच आहेत जे की मला या गोष्टीतून सगळ्यातून बाहेर काढू शकतील आणि मदत करू शकतील. कारण की मी पण माझ्या प्रामाणिकपणे काम केले. मला असं वाटतंय की मला ना कुठलं प्रमोशन भेटावं ना कुठली गोष्ट भेटावी, फक्त प्रामाणिकपणाचं फळ म्हणून सरांनी माझी बाजू तर ऐकून घ्यावी आणि त्याच्यावरती जो काही निर्णय असेल माझ्या बाजूनं पण आणि त्यांच्या बाजूनं पण समोरासमोर द्यावा. म्हणजे कसं होईल, मला पण एक माझा स्वाभिमान टिकून राहील आणि मी पण कुठेतरी चांगल्या ठिकाणीच काम केलं, माझी वेळ वाया गेली नाही किंवा जे काही मी कष्ट केलं, जे काही मी स्वतः प्रामाणिकपणे तिथं कष्ट केलं त्या सगळ्या गोष्टीत सार्थकी लागल्या असं मला वाटेल. म्हणून मी त्या सरांना भेटणार आहे, आजच भेटणार आहे. बघू, आज जर चान्स बाय एनिवे भेटला तर मी आजच जाणार आहे सातारला. जर समजा आज नाही भेटला तर मला उद्यापर्यंत जाणं गरजेचं आहे, कारण की खूप दिवस झाले ह्या गोष्टी माझ्या मनातून जातात आणि मला त्या म्हणजे असं सांगता येत नाही तुम्हाला पण आणि कुणालाच. विदाऊट त्यांच्या परमिशन मी पुढं काहीही करणार नाही, कारण की मला माहिती आहे मी 5 वर्ष प्रामाणिक काम केले तर मला फक्त एका त्या व्यक्तीला भेटून तिथून पुढच्या सगळ्या गोष्टींची उत्तरं भेटणार आहेत. सो मला त्यांना जाऊन भेटायचंच आहे, काहीही करून, ॲट एनी कॉस्ट. पळा लागलाय काय, पळा लागला आय थिंक. पळा लागलाय. वरनं जे सगळं पाणी येतं ना ते इथे खड्ड्यात ह्यांच्या उकरण्यात येतं, उकरण्यात नाही येतात. ही विषय आहे.
मला तर आयुष्यालाच गेलं हे सगळं. तर असं काय नाही की मी आता बायको आले म्हणून घरातलं काम करतोय. ज्यावेळेस बायको नव्हती त्यावेळेस आईसाठी पण मी घरातलं काम करायचो. म्हणजे माझ्या मी वस्तू उचलून वगैरे ठेवायचो. प्लस झाडून वगैरे जे काय जमते जेवढं मला जमते तेवढं मी सगळं करतच राहायचो. स्वतः पण जरा तब्येत डाऊन आहेत घरातमध्ये दोन्ही लेडीजच्या. सो मी असं पण घरीच आहे ना आता थोडे दिवस. सो मग म्हणलं थोडंसं काम करून घ्या. बाय. चप्पल घालून जाऊ ना. हो कोल्हापुरी जाऊ की तुझी गाडी मी बोलले लयच छान दिसतंय तुम्ही. हो ना. आज मी निघालो होता जसं की मी सांगितलं. थांब रे बाबा ओरडू नकोस. मी बोलायला लागलो की मध्ये मध्ये बोलतो ना. तुला यायचे शेमड्या. मी निघालो आता पुष्यगाववरून जरा पुढं काम आहे माझं तिकडे जायची. साहित्य तर आहे सगळे इथं. मम्मी येऊ का? हो सगळे नाही गाडी जाणार आहे तुला. गाडी जाणार. हो हो कॉलेजवरनं जाऊन येतो जरा विचारतो आज काय असेल ते फायनल. भेटावं फक्त तुम्ही भेटावं फक्त सर बस एवढाच विषय आज. भेटला म्हणजे झालं. येऊ का दादा? येतो जाऊन जरा कॉलेजमध्ये. कसा दिसतोय मी? छान दिसतंय. आज लय दिवसात ना भावानं मी चंद्रपूर लावली. दिसते का चंद्रपूर? लय दिवसात ना लावली. चलो हा बाळे आले. पाऊस यायच्या आधी मी जातोय ना. कसं आहे पावसाळ्यात बाहेर न पडायचं कारण भरपूर आहे. त्यातलं अजून एक कारण सांगतो की बायका लय वारड येतात. बायका का वारड येत्या तर नवीन कपडे घालणार तर जुनी कपडे घाला. माघारी जास्त वगैरे सगळा चिखलाचा राडा होतो. इथं बघा आता जस्ट नवीन घातलेले हे बघा सगळा पाऊस आणि चिखलच काय. आता इथं मी एवढं मोठं पाणी शांत आहे जरा धुवून घेतो पाय. आम्हाला बायका घरी गेल्यावर गावालाच असं शंख निवाळ शंख पाणी असं शंख निवाळ शंख पाणी फक्त गावालाच. कसं साठलं विलं पाणी सगळं साठलंय. किती भारी निसर्ग वाटते. पावसाला फक्त 10-15 मिनिटं सुट्टी दिली मस्तपैकी यायलाच फिरू वाटतं. मस्त फिरू वाटतं. 4 व्हीलर पाहिजे. 2 व्हीलरवर पण भारी वाटतं पण असं चिखलात नको. त्याला ऑफ रोडिंग गाडी पाहिजे. गाईज थोडंसं ना ऊन पडलंय थोडंसं एवढा दिसतोय सूर्यदेव पण एवढं भारी वाटतंय ना रस्त्याला जाताना. मजा येते गाडी चालवायला लय म्हणजे लय. बहकी सभी जुबां है हम हैं हजारों में अब की कमी जरा है. वर्धनगड मध्ये ना घाटात आला ना की लहान लहान धबधबे तिथं थांबू नका कारण की ट्रॅफिकचा खूप रश असतो इथं. सो इथं थांबणं चुकीचं आहे. परंतु जर थांबलाच 2 व्हीलर वगैरे लावून तरी गाडी कडेला लावा. जर मोह आवरलाच नाही तर लय भारी भारी धबधबे लहान लहान आहेत. आज पाऊस थांबलाय ना त्यामुळे गाडी चालवायला बरं वाटतं. एक वायरलेस माईक घेतला का नाही की मग झालं बघा. माईकची कमतरता आहे फक्त आपल्याला माईकची. चोराची लंगोटी उचलू लागणारा माणूस कोण माहिती आहे का तुम्हाला आयुष्यामध्ये? हा बघा चोराची लंगोटी उचलू लागते. पोकोचा माझा मोबाईल बंद पडलाय गाईज पुन्हा एकदा आपला पोको बंद पडलेला. बंद पडका पोको घेऊन आपण पुन्हा एकदा चालू करायला निघालो कारण की आपला सगळा बॅकअप जे आहे व्लॉगिंगचा तो तिथंच आहे. सांगताना पण असं माझं ऊर भरून आलंय की मला वाटलं नाही का कमसे कम ते ऐकून तरी घेतील मला काय म्हणायचे. एका व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं वरती काय सांगितलं नक्की काय झालंय मला माहीत नाही. परंतु खूप काही वाईट चाललंय माझ्या आयुष्यात आणि मला तेच विचारायचं होतं. मला असं वाटलं नाही का की कमसे कम ती व्यक्ती तरी माझं ऐकून घेईल आणि लवकरच मी ते प्रूव्ह पण करेन. 1 दिवस नाही 10 दिवस नाही महिना नाही 4 महिने नाही 6 महिने नाही वर्ष नाही 5 वर्ष कष्ट जर तुम्ही चांगलं करत असाल ना तरीही तुमच्या कष्टाला व्हॅल्यू नाही येत. पण जे गोड बोलतात आणि मागणं फिरवून सगळ्या गोष्टी करतात ते मात्र सगळ्यांसाठी चांगले असतात. पण जो प्रामाणिकपणे काम करतो विदाऊट एनी पेमेंट विदाऊट एनी रिझन सगळ्या गोष्टींसाठी सगळं मी केलं. माझ्या बाबतीत कोणच आलं नाही. खरंच कोण नाही. तुम्ही माणूस आहात म्हणून मला डिक्लाईन केलं. तुम्ही माणूस आहात म्हणून माझ्यावर रॉंग गोष्टी टाकल्या. तुम्ही माणूस आहात म्हणून तुम्ही मोठ्या हुद्द्यावर आहात म्हणून तुम्ही मला सगळ्या गोष्टीमध्ये पाडलं गेलं. देव तर बघतोय ना वरनं. तो तर कर्माची सरळ सरळ शिक्षा देईल ना. काहीच मला वाटलं आता काय माहिती आहे का की 200-250 रुपये खर्च येईल परंतु तेवढा नाही आला.
700, चक्क 700 रुपये खर्च आलाय. आईची कटकट. खड्ड्याव पडत चालले आहे माझ्या आयुष्यामध्ये. 600 रुपये खर्च केलाय मोबाईलला, त्याच्या आधी 1400 केलाय. काय भेंडी मला कळणं झाले, कुणी काय करणी बिरणी केली काय मला काय कळणं झाली. एवढा बेकार खर्च चाललाय ना माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे लिटरली आता सीमा जी असते ना ओरडायच्या चालल्या सगळ्या गोष्टींच्या. मी एवढं सगळं नाही का आता नाही सहन करू शकत आहे मी एकदम सगळ्याच गोष्टी नाही का. सेवागिरी महाराज की जय. सेवागिरी महाराजांच्या पावनभूमीमध्ये पुष्यगावमध्ये एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर त्यांनी सगळ्या गोष्टी बऱ्या कराव्यात. आता ताकद नाही सहन करायची. व्लॉगिंग दिवसभर करायचं होतं, पण व्लॉगिंगच्या नावाखाली सगळा दिवस असाच गेलाय, मूडच गेला माझा. म्हणजे मला असं वाटलं नाही मी सातारला वगैरे जाईन, परंतु काय झालं आज काहीच नाही झालं. माझ्या या मंदिरापाशी जातानाच मी पाया पडलो की देवा आज काहीतरी चांगलं होऊ दे, परंतु आज काही चांगलं नाही. आज भरपूर काय वाईट झालंय माझ्या आयुष्यात. जाऊ द्या, ह्या एक जिंदगीचा पार्टच आहे. मला वाटतं सेवागिरी महाराज माझ्यावरती पहिल्यांदा जबाबदारी घेते, नंतर बघू. आता माझा प्रकाश नाही एवढाच आहे, फक्त ते ढग जाऊ द्या, माझा प्रकाश मी तुम्हाला दाखवतो. त्यांना खरंच तात्पर्य कळालं ना, त्यांना कळेल. काहीच ढग माझ्या समोर आलं आणि माझा प्रकाश झाकला गेला म्हणून माझं सत्य कमी होणार नाही. वेळ आली की नाही की माझा प्रकाश तुमच्यावरती नक्कीच पडेल. मला काय म्हणायचं होतं, किती महत्वाचं होतं